नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले. जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. या सवालाच्या अनुसार अखेर नोव्हेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार. तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की नोव्हेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी 4,500 पार. जर आपल्याला सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा. जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा व जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओस एकदा शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर मित्रांनो, आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. या सवालाच्या अनुसार अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की नोव्हेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दिवाळीच्या निमित्तानं थोडीफार सोयाबीनची आवक ही वाढली आहे. सोयाबीनचा बाजारभाव मॉइश्चर अनुसार भिन्न भिन्न आहे. जर आपण बघितलं की समजा 20-22 तर मॉइश्चर असेल तर बाजारभाव 3800-3900. जर मॉइश्चर 18 ते 20च्या दरम्यान असेल तर बाजारभाव 4,000च्या आसपास. मॉइश्चर हे जर 16 ते 18च्या दरम्यान असेल तर बाजारभाव 4100 आणि मॉइश्चर हे जर समजा 12 ते 14च्या आसपास असेल तर बाजारभाव 4200च्या आसपास आहे. नोव्हेंबर महिन्याचा विचार केला तर जवळपास जेवढं सोयाबीनमधलं मॉइश्चर आहे ते 14च्या खाली येऊन जातं आणि याच्यामुळं सद्यस्थितीत जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो या ठिकाणी सुधारण्यास मदत होणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 नोव्हेंबर नंतर आपल्याला ज्या ऑइल मिल्स आहेत तर यांच्याकडे मागच्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा हा उपलब्ध नाही आहे आणि म्हणून ते सोयाबीनची खरेदी बऱ्यापैकी करणार. दुसरी गोष्ट 15 नोव्हेंबरपासून मोठ्या प्रमाणात व्यापारी सुद्धा सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी खरेदी करणार. या सर्व घडामोडींचा विचार केला तर सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे आणि यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादन तब्बल 15 ते 20% घटलेलं आहे. म्हणून नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत किंवा डिसेंबरच्या पूर्वार्धात जर सोयाबीनचा बाजारभाव हा 4,500 पर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे या ठिकाणी स्पष्ट मत. त्यामुळे तुम्हाला उपयुक्त सल्ला असा देतो की एकतर हमी भावावरती सोयाबीनची विक्री सरकारकडे करा आणि जर हे शक्य नसेल तर खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करत असाल तर 15 नोव्हेंबर नंतरच सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे कमीत कमी 300 ते 500 रुपयाचा क्विंटल मागे आपला या पद्धतीनं होऊ शकतो फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र.
व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला मनापासून आवडली, म्हणून व्हिडिओस इथं लाईक करा. जास्तीत जास्त जे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओस शेअर करा. आणि आत्तापर्यंत चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ तुला व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.